नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। नवरात्रीमध्ये देवीच्या कुमारी रूपाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच याला कन्यापूजन असं म्हटलं जातं। नवरात्रीमध्ये तुम्ही घट बसवले असतील नसतील किंवा उपवास केला असेल नसेल तरी पण कन्यापूजन केल्या वाचून नवरात्रीचं व्रत किंवा नवरात्री पूर्ण होत नाही। कन्यापूजनाशिवाय आपलं नवरात्रीचं व्रत सुद्धा अपूर्ण आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्यापूजनाची संपूर्ण माहिती देत आहे। तुमच्या मनामध्ये कन्यापूजनाच्या बाबतीत जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळून जातील। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीच्या 8व्या माळेला कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच या तिथीला दुर्गाष्टमी असं म्हटलं जातं। तसं बघायला गेलं तर कन्यापूजन आपण ललिता पंचमीला करू शकतो, त्याचबरोबर 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला सुद्धा कन्यापूजन करता येतं। कुणाकुणाच्या घरी दररोज म्हणजे नवरात्री जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक दिवशी एका कुमारिकेला घरी बोलवलं जातं आणि तिला कुमारिका स्वरूपात म्हणजे देवी जी आहे ती कुमारिका स्वरूपात आलेली आहे असं समजून तिचं पूजन केलं जातं किंवा तिला काहीतरी भेटवस्तू दिली जाते। पण शक्यतो दररोज बोलवण्यापेक्षा एका वेळेसच जर आपण कन्यांना आमंत्रित केलं तर मग एक दिवस आपला खास कन्यापूजनाचा होऊ शकतो। ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतील तर ते शक्यतो अष्टमी तिथीला पूर्ण होतात आणि दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन म्हणून त्या दिवशी होम हवन आणि कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व आहे। तर तुमच्यापैकी ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतील त्यांनी सुद्धा या दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करायला अजिबात विसरू नका। ज्यांना अष्टमीला शक्य होणार नाही त्यांनी नवमीला केलं तरी सुद्धा चालेल आणि काहींनी पंचमीला केलं असेल तर ते सुद्धा ठीक आहे। आता समजा कुणाच्या घरी वृद्धी झाली असेल म्हणजे नवीन बाळ जर जन्माला आलं तर 12 दिवस शक्यतो त्या घरामध्ये देवपूजा किंवा मग जे धार्मिक विधी असतात ते केले जात नाही। आणि ज्यांच्या घरी समजा काही दुःखद घटना घडली असेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा अजून 10 दिवस पूर्ण झाले नसतील, अचानकपणे सुतक असेल किंवा इतर काही कारण असेल की ज्यामुळे तुम्हाला जर नवरात्रीच्या काळामध्ये कन्यापूजन करता आलं नाही तर तुम्ही ते कोजागिरी पौर्णिमा येईल तर त्या दिवशी दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी कधीही करू शकता। तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस तुम्ही लक्षात ठेवा। शक्यतो असं कुणाकडून होणार नाही की नवरात्रीत कन्यापूजन होणार नाही असं, पण जर ही काही कारणं असतील की त्यावेळेस आपला नाईलाज असतो त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे। आदिशक्ती असो, दुर्गादेवी असो किंवा कुलदेवी असो, सर्व देवी एकच आहेत, फक्त त्यांची रूपं वेगवेगळी आहेत। या सर्व रूपांची पूजा नवरात्रीमध्ये आपण प्रत्येक दिवशी करत असतो। प्रत्येक दिवशी देवीचा अवतार किंवा देवीचं रूप वेगळं सांगण्यात आलेलं आहे, पण त्यातल्या त्यात देवीची कुमारिका रूपातील पूजा अतिशय प्रभावी ठरते। सौभाग्यवती रूपापेक्षाही कुमारिका रूपाला यासाठीच महत्त्व आहे कारण कुमारिका रूपातील देवीचं जे तेज आहे ते अतिशय विराट आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या इच्छा अगदी शीघ्र गतीने म्हणजे वेगाने पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्कीच करा। किती वयाच्या कन्या आपण आपल्या घरी बोलवल्या पाहिजे, किती संख्येत बोलवल्या पाहिजे याची माहिती मी तुम्हाला देते। कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही 2 ते 10 वर्ष या वयोगटातील 5, 7 किंवा 9 कन्या तुमच्या घरी कन्यापूजनासाठी आमंत्रित करू शकता। त्याचबरोबर याच वयोगटातला तुम्हाला एखादा मुलगासुद्धा भैरव स्वरूपात तुमच्या घरी कन्यापूजनासाठी आमंत्रित करायचा आहे। त्यालासुद्धा म्हणजे त्याचंसुद्धा पूजन करायचं आहे आणि त्यालासुद्धा तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे। तर यामध्ये एखादी कन्या या वयोगटातली जर कन्या तुमची स्वतःचीच असेल तर तुम्ही तिलासुद्धा कन्यापूजनासाठी बसवू शकता। एवढ्या कन्या जर तुम्हाला मिळाल्या नाही तर एक कन्या बोलवली, एक मुलगा बोलवला तरीसुद्धा पुरेसं असतं। आता बऱ्याच ताईंचा प्रश्न येतो की आमची मुलगी आहे पण या वयोगटातली नाही, तर आम्ही तिचं कन्यापूजन केलं तर चालेल का, बाकी कुणाला न बोलवता? तर आपल्या स्वतःच्या मुलीला आपण कुमारिका, त्यातल्या त्यात देवीचं कुमारिका स्वरूप म्हणून जर पूजत असलो तर यापेक्षा मोठं भाग्य कोणतंच नाही। त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची मुलगी असेल, ती भलेही मोठी असेल म्हणजे तिचं लग्न झालेलं नाही पण ती 2 ते 10 वर्ष वयोगटापेक्षा मोठी असेल तर तुम्ही तिचीसुद्धा पूजा करू शकता। पण मी तुम्हाला हा वयोगट का सांगितला, कारण 2 ते 10 वर्ष हा जो वयोगट आहे तोपर्यंत शक्यतो म्हणजे आजकाल
चला 10 वर्षाच्या मुलींनासुद्धा मासिक पाळी येण्याच्या केसेस घडत आहेत, पण पहिल्या काळी असं होतं निदान 10 वर्षापर्यंत तरी मुलीला मासिक पाळी यायची नाही आणि त्यामुळे याच वयोगटाच्या कुमारिका मुलींना आपल्या घरी बोलवावं, त्यांचं कन्यापूजन करावं, याला महत्त्व होतं. पण आता समजा बऱ्याच जणींच्या वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. कधी कधी नाही मुली मिळत, आपल्याला स्वतःलाही मुलगी आहे, तीसुद्धा अजून कुमारिका आहे, पण आपण बाहेरच्या मुलींना कन्यापूजनासाठी बोलवायचं आणि तिची पूजा करायची नाही. ही जर तुमची भावना असेल किंवा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमची कन्या कितीही मोठी असली आणि ती जर अविवाहित असेल तर तुम्ही तिचीसुद्धा कुमारिका स्वरूपात पूजा करू शकता. 2 ते 10 वर्ष वयोगटाच्या मुली आपल्या घरी कन्यापूजनासाठी बोलवण्याचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. तर 2 वर्षाची कन्या कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती स्वरूपात असते. तिचं पूजन केल्यामुळे सुखसमृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं. 5 वर्षाची कन्या रोहिणी स्वरूपात असते, जी आपल्याला रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते आणि तिचं पूजन केल्यामुळे राजयोगाची प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते, ती आपल्याला ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते, तिची पूजा केल्यामुळे आपल्याला विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या दुर्गादेवीचं रूप असतं, ती शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर अशा पद्धतीने हे 2 ते 10 वर्ष वयोगटाचं महत्त्व आहे. त्यामुळे या वयोगटाच्या मुलींना आपल्या घरी कन्यापूजनासाठी बोलवण्याला विशेष महत्त्व आहे. आता यामध्ये तुम्ही असा विचार करू नका की संपूर्ण मग 10च वर्षाची मुलगी असली पाहिजे, कारण असेही प्रश्न येतात की 10 वर्ष इतके महिने वर झालेले आहे. तर एवढा बारीक विचार करू नका. एक सामान्य आपण वयोगट सांगितलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या मुली मिळतील, जेवढ्या मुली मिळतील, तुम्ही तेवढ्यांना तुमच्या घरी बोलवू शकता आणि त्यांची पूजा करू शकता. एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते. 2 कुमारिका जर आपण कन्यापूजनामध्ये पूजल्या तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते. 3 कुमारिका जर पूजल्या तर अर्थ, धर्म आणि काम प्राप्ती होते. राज्यपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजा केली जाते. विद्याप्राप्तीसाठी 5, तर षटकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते. 7 कुमारिका पूजल्यामुळे राज्यप्राप्ती होते. तर संपत्ती प्राप्तीसाठी 8 कुमारिका पूजल्या जातात. 9 कुमारिका पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या कन्या मिळतील, जरी मी तुम्हाला सांगितलं की विषम संख्येमध्ये, जसं की तुम्ही 5, 7 किंवा 9 कन्या बोलवू शकता. अगदीच जास्त मुली नाही मिळाल्या तर तुम्ही कोणत्याही वयाची 1 कन्या पूजली तरीसुद्धा पुरेसं असतं. आणि जे महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितलं त्यावरून तर हेही सिद्ध होतं की मुली आपण विषम संख्येतच बोलवल्या पाहिजे असं काही नाही. 2, 4, 6 या अशा संख्येत जरी मुली बोलवल्या तरी पण कुठे बिघडणार नाही. मुली किती बोलवायच्या किंवा कोणत्या वयाच्या बोलवायच्या हे तर तुम्हाला समजलं, पण तुमचं कन्यापूजन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही या मुलींबरोबर एखाद्या मुलालासुद्धा आमंत्रित कराल. कारण जोपर्यंत कन्यापूजनामध्ये एखादा मुलगा सामील नसेल तोपर्यंत तुमचं कन्यापूजन जे आहे ते अपूर्ण राहील, ते पूर्ण होणार नाही. तर एक मुलगा यासाठी बोलवायचा असतो, बटूक म्हणून आपल्याला त्याची पूजा करायची असते. प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिलं आहे. देवींचं शक्तिपीठ स्थापन करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. आपली जी 3.5 शक्तिपीठं आहेत त्यामध्ये 3 शक्तिपीठांमध्ये तुम्हाला शिवशक्ती दिसूनच येईल. एकतर वणीला म्हणजे सप्तशृंगी आईच्या मंदिरात, त्याचबरोबर तुळजापूरच्या आई भवानीच्या मंदिरात आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात. म्हणजे तुम्ही जर त्यांचा साधा फोटो जरी बघितला, मूर्ती जरी बघितली, तरी पण तुम्हाला त्यांच्या डोक्यावर किंवा त्यांच्याच मंदिरात आसपास कुठेतरी तुम्हाला शिवशक्तीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यामुळेच आपल्याला आपल्या घरी या एका मुलाला आमंत्रित करायचं असतं, भगवान शिवशंकरांचं किंवा भैरवाचं रूप मानून. जिथं जिथं सतीचं अंग पडलं तिथे तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. त्याचबरोबर महादेवांनी आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारामध्ये तैनात केलं. भैरव पूजेशिवाय देवीची पूजा अपुरी राहते. त्यामुळे एक मुलगा आपल्याला बोलवायचाच आहे. आणि ज्यांना घरातच आपल्या मुलीची आणि मुलाची पूजा करायची आहे कन्यापूजनामध्ये, तर त्यांनी आपल्या घरातल्या शिवलिंगाची पूजा केली.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कुलदैवत असतं त्यातल्या त्यात खंडोबा महाराज हे सुद्धा भगवान शिवशंकरांचंच रूप आहे, त्यांचाच अवतार आहे असं म्हटलं जातं. तर तुम्ही त्यांची पूजा प्रथम करू शकता. देवीची पूजा म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्ही ज्या देवीची पूजा करत आहात तुमच्या कुलदेवीची, तर तिचीही पूजा करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाची आणि मुलीची सुद्धा या कन्यापूजनाची पूजा करता येईल. आता ज्यांना अगदीच मुलीही मिळाल्या नाही किंवा ज्यांच्या घरात स्वतःची मुलगी किंवा मुलगा असंही काही नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या गावात किंवा तुमच्या आसपास कुठे साती आसरांचं जे मंदिर आहे ज्याला आपण सप्तमातृका म्हणतो, तर तिथे 7 जलदेवता असतात ज्यांना आपण मावलयासुद्धा म्हणतो किंवा 7 बाया, मोठ्या बाया अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांना संबोधलं जातं. तर त्या मंदिरांमध्ये सुद्धा घट बसवण्याची प्रथा आहे. तुमचं जे कन्यापूजनाचं साहित्य आहे जे तुम्ही मुलींना देणार होतात, तर त्यापैकी जे साहित्य असतं कन्यापूजनाचं, तर तेच साहित्य तुम्ही या मावलयांच्या मंदिरात अर्पण केलं. तिथे सुद्धा म्हसोबा असतो, तर तो सुद्धा भैरव रूपातच आहे. तर अगदीच ज्यांना मुली मिळाल्याच नाही किंवा स्वतःचीही मुलगी नाही पण आपलं कन्यापूजन राहून जायला नको, तर तुम्ही या मावलयांच्या मंदिरात गेलात, तिथे जाऊन हे कन्यापूजनाचं साहित्य अर्पण केलं, तिथे पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. भरपूर पर्याय मी तुम्हाला सुचवले, त्या पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकता. आता व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग की कन्यापूजन कसं करायचं, ज्या मुली आपण बोलवल्या त्यांना काय काय द्यायचं, त्यांची पूजा कशी करायची. तर तुम्ही जितक्या मुली तुमच्या घरी बोलवल्या आहेत, मुलगा बोलवला असेल, तर सर्वप्रथम तुम्ही जर म्हणजे बाहेर जागा असेल तर बाहेरच एखादी पाण्याची बादली तुम्ही भरून ठेवू शकता. त्यांचे पाय तुम्ही तिथेच धुवून घेऊ शकता, पुसून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही त्यांना घरामध्ये बोलवू शकता. त्यांना बसायला काहीतरी छानपैकी आसन तुम्हाला टाकायचं आहे, सतरंजी असेल, चटई असेल, जे काही असेल ते. तर त्या पद्धतीने तुम्ही सर्व मुलींना तिथे बसवा. कोणत्याही मुलीमध्ये लहान मोठी किंवा ही कोणाच्या घरची असा भेदभाव अजिबात करू नका. सर्व मुली किंवा जो मुलगा आपण आपल्या घरी बोलवलेला आहे, तर भैरव आणि सर्व म्हणजे ज्या मुली आहेत तर त्या आपल्या कुलदेवीचं किंवा दुर्गादेवीचं कुमारिका रूप आहे म्हणून आपण त्यांना बोलवलेलं असतं. जर तुम्हाला बाहेर त्यांचे पाय धुणे वगैरे शक्य नसेल, तर तुम्ही जेव्हा त्यांना बसायला सांगाल तर परात घ्यायची, एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि प्रत्येकीचे चरण तुम्हाला धुवून घ्यायचे आहे, कपड्याने पुसून घ्यायचे आहे. तर तुम्ही हवं तर त्यांच्या पायावर हळदी कुंकूसुद्धा लावू शकता किंवा स्वस्तिकसुद्धा त्याने काढू शकता. आता लहान मुली असतात, बऱ्याच वेळा त्यांना समज नसते, तर अगदी त्यांचे फक्त तुम्ही चरण धुतले, पुसले तेवढं केलं तरीसुद्धा पुरेसं आहे, कारण हळदी कुंकू जे आहे ते आपण त्यांच्या कपाळी लावणारच आहोत. तर अशा पद्धतीने त्यांना बसायला दिल्यानंतर कन्यापूजनाचा जो काही मेन प्रसाद असतो, तर त्यामध्ये तांदळाची खीर, त्याचबरोबर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि जे भिजवलेले आपले हरभरे असतात ना, काळे हरभरे, तर त्यांची जी उसळ म्हटल्यापेक्षा जे काळे हरभरे आपण काही तासांसाठी भिजवून ठेवतो, त्यानंतर कुकरमध्ये ते उकडून घेताना त्यामध्ये किंचितसं मीठ टाकायचं. ते हरभरे छान शिजले की परत एकदा कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, किंचितशी हळद, अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि ते हरभरे जे आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर कन्यापूजनाच्या या प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये खीरपुरी त्याचबरोबर हे जे परतवलेले हरभरे असतात, काळे हरभरे, यांना विशेष महत्त्व आहे. तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरात जर गेलात, जास्तीत जास्त तुम्ही उत्तर भारतात कधी कन्यापूजन बघितलं असेल किंवा तिथे तुम्ही कधी देवीचा प्रसाद जर घेतलेला असेल तर तुम्हाला हाच प्रसाद मिळेल. अष्टमीलासुद्धा उत्तर भारतामध्ये याच पद्धतीचा प्रसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही जर खीरपुरी बनवणारच असाल तर मग तुम्हाला हरभऱ्याची अशा पद्धतीची उसळ म्हणा किंवा परतवलेले जे हरभरे असतात ते बनवायला काहीच महाग नाही. एकदम थोडे बनवायचे आणि प्रसाद स्वरूपात तुम्हाला खीरपुरीबरोबर हे सुद्धा द्यायचं आहे. तर खूप छान वाटतं आपण जेव्हा कन्यापूजन करतो किंवा हा जो प्रसाद बनवतो तेव्हा. तर सर्वात प्रथम या मुली आल्यानंतर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करू शकता. घट बसवला असेल तर घटाची सुद्धा पूजा संध्याकाळी करू शकता. देवीला नैवेद्य दाखवू शकता. या ज्या कन्या तुम्ही तुमच्या घरी बोलवलेल्या आहेत साक्षात, यांनाच तुम्ही देवीचं रूप मानून तुम्ही तुमच्या देवीची आरतीसुद्धा करू शकता. यानंतर या मुलींना तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे. बऱ्याच जणी मुलींना जे लाल रंगाचं वस्त्र असतं किंवा जी थोडीशी चमक असलेली ओढणी असते
ते सुद्धा देतात, तर तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही तेही देऊ शकता. किंवा मग या वयोगटातल्या मुलींना काय उपयोगी येईल, जसं की शाळेत जाणाऱ्या मुली असतात तर त्यांना वही पेन तुम्ही देऊ शकता. किंवा मग दिवाळीच्याच या पिरियडमध्ये किंवा दसऱ्याच्या या पिरियडमध्ये बऱ्याच शाळांमध्ये पेपर वगैरे चालू असतात, परीक्षा सुरू असतात. तर मग चित्रकलेचं जे काही साहित्य असतं, जसं की रंगीत खडू, स्केच पेन किंवा मग एक ड्रॉइंग बुक म्हणजे चित्रकलेची वही वगैरे सुद्धा तुम्हाला देता येईल. किंवा मग शाळेत बऱ्यापैकी लाल बेल्ट लावले जातात, कापडी बेल्ट किंवा दुसरे, तर ते बेल्ट देऊ शकता. लाल रंगाची रबरं तुम्ही देऊ शकता. अजूनसुद्धा काही सांगायचं झालं तर प्रत्येक मुलीला सजायला नटायला खूप आवडतं, तर तुम्ही तेही तुमच्या यथाशक्तीनुसार दिलं तरीसुद्धा चालेल. यामध्ये तुम्ही हलक्या भारी वस्तू घेणं किंवा असा भेदभाव अजिबात करू नका. तुमच्या यथाशक्तीनुसार म्हणजे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला या मुलींना उपयोगी येईल असं काय देता येईल तर तेही तुम्ही देऊ शकता. अगदीच काही नाही देता आलं, तुमची तशी परिस्थिती नसेल आणि तुम्ही तर मुलींना कन्यापूजनासाठी बोलवलेलं आहे, तर तुम्ही सर्व कन्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना एक एक फूल तुम्ही देऊ शकता, त्यांना नमस्कार करू शकता. तसं म्हणजे आपण कोणत्याही जेव्हा कन्या बोलवतो तर सगळ्यात शेवटी आपण त्यांना देवीचं रूप मानून घरातल्या सर्वांनी, त्याचबरोबर ज्या महिलेने व्रत केलेलं आहे त्या सर्वांनी नमस्कार करायचाच असतो. पण ज्यांना अगदीच काही भेटवस्तू देणं शक्य होणार नाही त्यांनी एक एक फळ दिलं किंवा तुम्ही जो काही प्रसाद त्यांना बनवलेला आहे, खीरपुरी किंवा उकडवलेले जे हरभरे असतात, तर तो दिला तरीसुद्धा पुरेसं असतं. तर तुम्हाला जे देता येईल भेट म्हणून, एक त्यांचा मान सन्मान म्हणून, त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. यामध्ये कुठलीही बळजबरी नाही की तुम्ही हीच वस्तू दिली पाहिजे किंवा हेच केलं पाहिजे. आणि जो मुलगा असेल त्याच्या कपाळीसुद्धा तुम्ही एकतर अष्टगंध किंवा चंदन लावू शकता, की ज्याला आपण भैरव म्हणून बोलवलेलं आहे म्हणून, तर त्याला हळदी कुंकू लावू नका. आणि त्या मुलालासुद्धा म्हणजे त्याचं वय बघून त्याला तुम्हाला काय देता येईल त्या पद्धतीने तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीचं जरी कन्यापूजन केलं असेल आणि ती या वयोगटातली नसेल तर तिच्या आवडीची वस्तू तुम्ही तिला या दिवशी देऊ शकता. तर अशा पद्धतीने हे कन्यापूजन करायचं असतं. आठवणीने त्या भैरव स्वरूपात आलेल्या मुलासह सर्व कन्यांचं सुद्धा दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका आणि कन्यांचा योग्य पद्धतीने मानसन्मान करा. कन्यांचा मानपान करून झाला आणि त्यांना जायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्यासमोर हात जोडून बसायचा आहे आणि हा एक छोटासा 2 ओळींचा श्लोक आहे, तो म्हणायचा आहे. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. म्हणजेच काय, या ज्या मुली आहेत तर यांना एक एक देवीचं नाव तुम्ही दिलेलं आहे, जसं की जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वधा. तर ह्या सगळ्या नावांनी तुम्ही त्यांना पुकारत आहात आणि त्या सर्वांना तुम्ही नमस्कार करत आहात असा या मंत्राचा अर्थ होतो. त्यामुळे हा सुद्धा तुम्ही म्हणा. मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देईल. दुर्गा सप्तशतीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता किंवा नवरात्रीचे बरेचसे व्हिडिओ शेअर केले, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मी तुम्हाला हा मंत्र सांगितलेला आहे. तर तुम्ही तो म्हणू शकता आणि पाठ जर करून ठेवला तर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमच्या कुलदेवीची सेवा करायची असेल तेव्हा हा मंत्र जरी तुम्ही म्हणालात तरीसुद्धा तो भरपूर प्रभावशाली आहे किंवा त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळू शकतं. अशा पद्धतीने हे कन्यापूजन होतं. तुम्हीसुद्धा उत्साहाने आणि मनोभावे कन्यापूजन नक्की करा. आणि या ज्या कन्या आहेत, या ज्या मुली आहेत, वंशाच्या पंत्या आपण ज्यांना म्हणतो, तर या वंशाच्या पंत्या सर्व घरांचा उद्धार करो. म्हणजे ज्याच्या ज्याच्या घरात या कन्या वाढत आहेत तर त्यांच्या घराला खूप पुढे नेवो, त्या घराचं नाव मोठं हो, अशीच मी प्रार्थना व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.